बाजारातनं मस्त छान गाजर आणले आपण. मी 1 किलो 1.25 किलोचा अंदाज गाजर किसून घेतला मस्त बारीक किसणीने. 1.25 किलोचा अंदाज आहे. त्याच्यासाठी दूध घेतलं अर्धा लिटर, साखर घेतली आपल्याला किती गोड पाहिजे तिखट पाहिजे त्या अंदाजे, तूप घेतलं, काजू बदाम घेतले. कढई मस्त गरम होऊन गेली आपली. मी त्याच्यात तूप टाकते आता. तूप मस्त गरम झालं. आता मी त्याच्यात गाजरचा हलवा किसलेला टाकते. थोडा गॅस फास्टच ठेवायचा. याला थोडं खालवर असं करत राहायचं 2 मिनटं. मस्त तुपामध्ये हे बघा कलर आपला जसा तसा राहिला गाजराचा हलवाचा. मस्त परतून घेतलं. आपण आता त्याच्यात दूध टाकू. साय आहे ती पण टाकू. साय समत अर्धा लिटर दूध टाकलं. थंडी आहे तोपर्यंतच गाजर भेटता. हे गोड गाजर मी तुम्हाला कुकरमध्ये बी करून दाखवलेला गाजरचा हलवा, पण तो याच्यासारखा वेगळा येतो टेस्टला. हा वेगळा येतो टेस्टला. सात 8 लोकांना पुरेल एवढा गाजरचा हलवा बनतो हा. 2-3 दिवस टिकणार हा गाजर हाताला असा जर करून बघितला तर. आणखी थोडं दूध आटू देऊ आपण याचं 5 मिनटं. दूध मस्त आटत आलं आता. हे बघा कलर पण छान आला. आता याच्यात आपण साखर टाकू. आता मी साखर मिक्स करून घेते. आता विलायची टाकते मी. हे बघा आपला गाजरचा हलवा किती कलर पण आला बघा, लाल बुंद मस्त झाला. आता अजून 5 मिनटं आपण याला दूध आटेपर्यंत असंच ठेवू. आपण आता गाजराला एक मस्त तुपाचा तडका द्यायचा आहे. हे बघा तूप गरम करून घेतले. त्याच्यात मी आता काजू बदाम टाकते आणि मस्त आपण आता हलव्याला तडका देऊ. सुरसुरीत फोडणी दिल्यासारखं. अजून 2 मिनटं आपण गॅसवर गाजरचा हलवा असाच ठेवू. एकदम रवेदार बनला आपला गाजरचा हलवा. तयार झाला आपला गाजरचा हलवा. एकदम चमचमीत स्वादिष्ट टेस्टीही बनला. हा गाजरचा हलवा 8-9 जणांना पुरल एवढा येतो. 2-3 दिवस ठेवला तरी खूप टेस्ट तशी राहते. मी तुम्हाला आता ताटात काढून दाखवते. तयार झाला आपला गाजरचा हलवा. हे बघा खूप दाणेदार आणि मस्त आला. असा गाजरचा हलवा करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा, कमेंट करा. अशा गाजरचा हलवा करून बघा.